नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना जी आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, असे ज्येष्ठ नागरिक आहेत जी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, यांचं अनुदान त्यांना हे मिळत असतं. पण आता बरेच महिने झाले की त्यांना हे अनुदान मिळालेले नाही आहे. असे काही लाभार्थी आहेत की त्यांना मिळालेले आहेत व जे लाभार्थी आहेत त्यांना मिळालेले नाही आहे. आपण ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना अनुदान का बरं नाही मिळाले व एवढ्या लेट त्यांना का झाले अनुदान मिळायला. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या लाभार्थ्यांना म्हणजे पैसे मिळालेले आहेत, तर जे अशा म्हणजे लाभार्थी आहेत की त्यांना 28 मार्च रोजी त्यांना हे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि असे काही लाभार्थी आहेत की त्यांना आजपर्यंत सुद्धा म्हणजेच की पैसे मिळालेले नाही. जानेवारी महिन्यापासून सुद्धा मार्चपर्यंत त्यांना 1 रुपया सुद्धा मिळाले नाही व ते का बरं नाही मिळाले ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. असे जे लाभार्थी आहेत की जे मजुरीही करू शकत नाही, उलट कामही करू शकत नाही, असे ज्येष्ठ नागरिक 60च्या वरती त्यांचं वय आहे, अशा ज्येष्ठ नागरिक संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. अशा लाभार्थ्यांना अनुदान हे मिळायलाच पाहिजे. माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण आवाज उठवूया की त्यांना लवकरात लवकर हे पैसे मिळायला पाहिजे. असे लाभार्थ्यांना म्हणजेच की पैसे त्यांना महिन्याच्या महिना मिळायला पाहिजे. हे पैसे त्यांना लवकरात लवकर मिळायला पाहिजे. जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना पगार हे बाकी आहेत, त्यांना लवकरात लवकर हे जमा व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण आवाज उठवत आहे, जेणेकरून सरकारपर्यंत हे व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मागील GR मध्ये असे स्पष्टपणे नमूद केलेले होते की जे संजय गांधी निराधार योजनाचे व बाकी ज्या निराधार योजना आहेत, जे लाभार्थी लाभ घेत आहे, असे जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांनी त्यांचं आधार व्हॅलिडेट नाही आहे व DBT लिंक नाही आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांनाच हे पैसे मिळालेले नाही आहे. व ज्या नागरिकांचे आधार व्हॅलिडेट आहे व DBT सुद्धा लिंक आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना हे पैसे मिळालेले सुद्धा आहे. आणि ज्या नागरिकांचे बाकी असतील, आधार व्हॅलिडेट नसेल किंवा DBT लिंक नसेल, त्यांनी लवकरात लवकर हे त्यांचे DBT लिंक सुद्धा हे करून घ्या. मग त्यामुळेच त्यांना हे लवकरात लवकर दर महिन्याला त्यांना हे पैसे मिळत जातील त्यांच्या योजनेचे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.